नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे तालुका पोलिसांनी मोटरसायकल चोरीचा लावला छडा, चोरीच्या मोटरसायकली हस्तगत। सुशासन सप्ताहानिमित्त जिल्ह्याचा भविष्यवेधी विकास व त्यासमोरील आव्हाने चर्चासत्राचे आयोजन। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांची 100% उपस्थिती। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे यांचे चिरंजीव अभिजित इंगळे यांची PSI पदी पिंपरी चिंचवड पुणे येथे नियुक्ती। आता बातम्या विस्ताराने। मोटरसायकल चोरी प्रकरणाचा छडा धुळे तालुका पोलिसांनी लावला आहे। मोटरसायकल चोरी प्रकरणी प्रदीप सैंदाणे यास जेरबंद करीत त्याच्याकडून 10 चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत। धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आले आहे। मोटरसायकल चोरी प्रकरणी चौकशी करीत असताना तालुका पोलिसांनी प्रदीप मधुकर सैंदाणे वय 35 राहणार महिंदळे यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्याकडून तब्बल 10 चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत। इतरही चोरी प्रकरणाचा शोध तालुका पोलिसांकडून घेतला जात आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात धुळे तालुका पोलिसाच्या पथकाने केली। पोलीस स्टेशन येथे माहे सप्टेंबर 2024 मध्ये मोटरसायकल चोरी संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या गुन्ह्याचा तपास ज्यावेळेला धुळे तालुका पोलीस स्टेशनकडून केला जात होता त्यावेळी त्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी हा निष्पन्न झालेला होता आणि त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये ताब्यात देखील घेतलेला आहे आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या मॉडेल्स आणि मेडच्या एकूण 10 मोटरसायकल आम्ही चोरीच्या हस्तगत केलेल्या आहेत। या 10 मोटरसायकलपैकी एक मोटरसायकल जळगाव शहर पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे एक नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशन, तसंच एक मालेगाव शहर पोलीस स्टेशन अशा 3 इतरही गुन्हे उघडकीस आणण्यात आम्हाला यश आलेलं आहे। या 3 मोटरसायकल व्यतिरिक्त आम्ही ज्या गुन्ह्याचा तपास केला त्या गुन्ह्यामध्ये जी चोरी गेलेली स्कूटर होती ती स्कूटर देखील आम्ही हस्तगत केलेली आहे आणि अशा प्रकारे एकूण 10 मोटरसायकली हस्तगत करण्यात आम्हाला यश आलेलं आहे। या सर्व मोटरसायकलचे वर्णन आणि त्यांचे मोबाईल इंजिन नंबर, चेसिस नंबर हे आम्ही प्रसिद्ध केलेले आहेत। नागरिकांना विनंती करण्यात येते की आपली कोणती मोटरसायकल यापैकी जर चोरीस गेली असेल तर त्या संबंधाने योग्य ती कारवाई पुढे करण्यात येईल। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे। सुशासन सप्ताहानिमित्त प्रशासन गाव की ओर उपक्रम राबविण्यात येत आहे। या अंतर्गत 23 डिसेंबर रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्याचा भविष्यवेधी विकास व त्यासमोरील आव्हाने याविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चर्चासत्रात सक्रियपणे भाग घेतला होता। शासनाच्या वतीने सुशासन सप्ताहानिमित्त प्रशासन गाव की ओर उपक्रम राबविला जात आहे। या उपक्रमाअंतर्गत गाव पातळीवरील विकासाच्या विविध मुद्द्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात 23 डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्याचा भविष्यवेधी विकास व त्यासमोरील आव्हाने या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। या चर्चासत्रास धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ, धुळे जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते। वाढवण्याचा त्यासाठी आपल्याला आपले संपर्क वाढवावे लागतात। त्यासाठी आपल्याला रोज आपल्याकडची जी काही ग्राम पातळीवरची यंत्रणा काम करते, तालुका पातळीवरची यंत्रणा काम करते, यांचा दररोज त्यांच्या गावातल्या लोकांशी संपर्क असला पाहिजे। त्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याच्यावरती विचार झाला पाहिजे। मागच्या आठवड्याभर आमच्या RDC साहेबांनी खूप प्रयत्न केले की सुशासनच्या अनुषंगाने सगळ्या विभागांच्याकडनं म्हणे आम्ही प्रेझेंटेशन घेतो आणि
चांगल्या ज्या काही त्यांनी त्यांच्या विभागामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी केलेल्या असतील त्याचे आपण सर्व आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना आपण त्याचे प्रेझेंटेशन देऊया. म्हणजे चला कल्पना चांगली आहे, तुम्ही करा प्रयत्न. आता आजच्या ह्याच्यातले तुम्ही बघा आजच्या प्रेझेंटेशन मध्ये अनेक विभागांनी त्यांच्याकडच्या असलेल्या रुटीन योजना ज्या आहेत त्या रुटीन योजना सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून त्यांना काही बाहेर पडताच आलं नाही की आपण आपल्या विभागामार्फत काय चांगलं केलंय लोकांसाठी, तर त्यांना काही सांगता नाही आलं. किंवा तुम्ही असा विचार करा, इथे बसल्या तर का तुम्ही विचार केला की यार मी माझ्या विभागाचा प्रमुख आहे आणि मी माझ्या विभागाच्या मार्फत जनतेचं एखादं काही काम चांगलं व्हावं म्हणून मी माझ्याकडनं काय चांगलं केलंय वर्षभरात, तुमच्या डोळ्यापुढे काही येणार नाही, अंधार दिसेल सगळं. याचं कारण असं की आपण फक्त शिवसाहेब म्हणले तसं की आपण आपले येणारे डीपीसीचे किंवा कुठल्या विभागातून आलेले पैसे खर्च करणे, फाईल तयार करणे आणि फाईल गोळा करून घेऊन त्याचा एकदा सोक्षमोक्ष लावणे इथपर्यंतच आपली सगळ्यांची तयारी आहे. जनतेला काय फायदा होतोय का, फायदा असला तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरती आपण विचार करणं जवळपास सोडून दिले. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना या सुशासनाच्या निमित्तानं विनंती राहील की आपल्या खालच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा आपण जेव्हा कनेक्ट वाढवा असं जेव्हा मी म्हणतो तसं तालुका आणि जिल्हा पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला आउट ऑफ वे जाऊन काहीतरी विचार करावा लागेल की आपण लोकांना का आपण चांगल्या पद्धतीच्या सेवा, चांगल्या पद्धतीचं सुशासन, कोण आपल्याला चांगलं का म्हणत नाही. तुम्ही जर का एक सर्वसाधारण माणूस म्हणून पहिल्यांदा तुम्हाला माहिती असेल की अकबर आणि बिरबलाच्या कथांमध्ये अकबर पहिल्यांदा वेश पालटून गावागावामध्ये फिरायचा आणि मग तो गावात येणारा फीडबॅक घेऊन बिरबलाला काहीतरी प्रश्न विचारायचा. तसं तुम्ही जरा जाऊन बघावर एकदा तुम्ही गावामध्ये आपला सर्वसाधारण माणूस म्हणून जाऊन बघा आणि सर्वसाधारण लोकांमध्ये बसा. तुमच्या लक्षात येईल की तुमच्याकडच्या असलेल्या किंवा तुमच्या विभागाच्याच नव्हे कोणत्याही सरकारी अधिकारी कर्मचाऱ्याच्या विषयी लोकांची काय भावना आहे, कोणत्याही. इट इज नॉट इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिपार्टमेंट. म्हणजे महसूलच्या विषयी काय कदाचित जास्त शिव्यागाळ असतील, जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये ग्रामविकास विभागात त्याच्यात थोड्याशा जास्त कमी असतील, पोलिसांच्या बाबतीमध्ये आणखी असतील, वन विभागाच्या बाबतीमध्ये आणखी असतील, इतर विभागांचे काही अधिकाऱ्यांचं काही कनेक्टच नसल्यामुळे त्यांच्याविषयी काही बोलतही नसतील, कोणाला डिपार्टमेंटही माहीत नसेल करायची, असे होण्याची शक्यता आहे. परंतु जनरल ओव्हरऑल जर का आपण पाहिलं तर ओव्हरऑल सरकारी प्रशासनाच्या एकंदर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विषयी जनतेची भावना काही खूप चांगली नाही. आणि ती जर का तुम्हाला बदलायची असेल तर तुम्हाला जनतेला येणाऱ्या त्यांच्या गावामध्ये येणारे शेतकरी असू देत, गावामधून येणाऱ्या ग्रामीण भागातला ग्रामस्थ असू दे, त्याला तुमच्या कार्यालयामध्ये कशी पद्धतीची ट्रीटमेंट मिळते त्याच्यावरून तो तुमच्याविषयीचं त्यांचा तो मत बनवत असतो. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. मूलचंद चोखमर कांकरिया यांच्या आशीर्वादानं वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे. सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे. सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट तसेच सर्व प्रकारची औषधे. आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे. सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे. विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच सिटी सेंटर मेडिकल. संपर्क गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे. नुकत्याच दिल्ली येथे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप झाला आहे.
या अधिवेशनात धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर सौ शोभा दिनेश बच्छाव यांची 100% उपस्थिती होती. डॉक्टर बच्छाव यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या हिताचे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेतले, तर संबंधित मंत्री महोदयांकडेही मतदारसंघ विकासाचे विविध प्रश्न मांडले आहेत. भारतीय संसदेचे हिवाळी अधिवेशन नुकतेच दिल्ली येथे संपन्न झाले आहे. या अधिवेशनात धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांनी सहभाग नोंदवीत 100% उपस्थिती लावली होती. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या विकासात भर टाकणारे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प अनेक विषयांकडे डॉक्टर शोभा बच्छाव यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले होते. धुळे लोकसभा मतदारसंघातही आयुष रुग्णालय निर्माण करण्यात यावे यासाठी केंद्र शासनाने भूमिका घ्यावी अशी आग्रही मागणी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी निवेदनाद्वारे आरोग्य मंत्रालयाकडे केली. धुळे जिल्हा औद्योगिकदृष्ट्या विकसित व्हावा, राज्यातील प्रगतीपथावर असलेल्या मोठ्या शहरांची औद्योगिक कनेक्टिव्हिटी धुळे लोकसभा मतदारसंघाची वाढावी, तसेच धुळे जिल्हावासियांची प्रवासाची सुलभ सोय व्हावी म्हणून धुळे ते मुंबई आणि धुळे ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा तात्काळ सुरू व्हावी यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत धुळे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांना मान्यता द्यावी, जेणेकरून धुळे लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित असलेले रस्ते, पुलाची कामे ही वेगवानपणे होतील. यासाठी डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणी त्यांच्याकडे मागणी करीत पाठपुरावा केला आहे. दरम्यान मणिपूर हिंसाचार अत्याचार प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी यासाठी काँग्रेसने केलेल्या आंदोलनात सक्रियपणे सहभाग नोंदविला आहे. तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयक केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी अवमानजनक वक्तव्य केल्याने सरकार विरुद्ध काँग्रेसने राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनात डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांनी सक्रियपणे सहभाग नोंदविला आहे. धुळे शहरातील अभिजित रवींद्र इंगळे यांनी MPSC परीक्षेमार्फत PSI पदाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. पिंपरी चिंचवड, पुणे येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली असून अभिजित इंगळे हे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री रवींद्र इंगळे यांचे चिरंजीव आहेत. धुळे शहरातील रहिवासी तथा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री रवींद्र इंगळे यांचे चिरंजीव अभिजित रवींद्र इंगळे यांची MPSC परीक्षा उत्तीर्ण होत PSI अर्थात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड करण्यात आली होती. त्यानुसार अभिजित इंगळे यांनी PSI पदाचे प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यांची नियुक्ती पिंपरी चिंचवड, पुणे येथे करण्यात आली आहे. चिरंजीव अभिजित इंगळे हे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री रवींद्र इंगळे यांचे चिरंजीव असून वडिलांचे कुशल मार्गदर्शन व अभिजित यांच्या अभ्यासपूर्ण नियोजन, मेहनत, सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळेच अभिजित इंगळे MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस विभागात PSI पदी यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करीत सेवेत रुजू झाले आहेत. पत्रकार कुटुंबातील घरातील शिस्त व अभ्यासपूर्ण सातत्यशील प्रयत्न, जिद्द, चिकाटी, प्रामाणिक सचोटी यामुळेच अभिजित MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन यशस्वीपणे पोलीस सेवेत रुजू झाल्याने पत्रकार रवींद्र इंगळे यांचे देखील अभिनंदन केले जात आहे. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले. नमस्कार.